नमस्कार, मी गंगाधर सूर्यवंशी. प्रगती लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन सोहळा संपन्न. 2 जून रोजी सायंकाळी 6 वाजता नक्षत्र फंक्शन हॉल नांदेड येथे लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल पावडे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी श्रीमंत भूषण सिंहराजे होळकर यांचे 13वे वंशज यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी अनेक जण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आज नांदेड नगरीमध्ये आमचे मित्र सहकारी विठ्ठलभाऊ पावडे आणि त्यांच्या सर्व टीमने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम घेतला होता त्यासाठी आज मी व नांदेड शहरामधले सर्व मान्यवर उपस्थित होते. या निमित्तानं मला आपल्या सर्वांना हेच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेवी या सर्वच महापुरुषांनी, राष्ट्रपुरुषांनी सर्वांना सोबत घेऊन, सर्व जातीपातींना सोबत घेऊन राष्ट्र निर्मितीचा विचार ठेवला आणि त्याच विचारावर आपण सगळ्यांनी पुढे चाललं पाहिजे. आणि यासाठी विठ्ठलभाऊंनी जो कार्यक्रम घेतला, असे अनेक कार्यक्रम झाले पाहिजेत. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची जी परंपरा या महाराष्ट्राची राहिलेली आहे ती अशीच चालू राहील. निश्चितच मला विश्वास आहे नांदेडकरांवर आणि इथल्या लोकप्रतिनिधींवर की लवकरच ते हा विषय मार्गी लावतील. आणि जर त्यांच्या मार्फत ते जर तितके सक्षम नसतील, त्यांच्या मार्फत जर तो विषय सोडवला जात नसेल तर निश्चितपणे आम्ही सर्व समाज बांधव, समाज म्हणजे सर्वच समाजातील घटक, आम्ही हा विषय हाती घेऊन लवकरात लवकर हा विषय मार्गी लावू. खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करत असताना अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या कार्यकालामध्ये केलेलं कार्य हे समाजापर्यंत पोहोचण्याचा ह्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. आणि त्याचबरोबर आताच्या परिस्थितीमध्ये समाजाला आवश्यक काय आहे त्या बाबतीमध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. त्या अर्थानं अहिल्यादेवींची 299वी जयंती साजरी करत असताना आम्ही आनंद व्यक्त करावा का खेद व्यक्त करावा ही आमच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एका अर्थानं जयंती साजरी करतो याचा आनंद आहे, परंतु अहिल्यादेवींचंच एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये साधं स्मारकसुद्धा नाही, हे आमच्यासाठी खेदाची बाब आहे. म्हणून प्रशासनाकडे आमची विनंती असेल की 300व्या जयंतीला शहरामध्ये एक प्रशस्त स्मारक तयार व्हावं आणि हे आम्ही मिळवून घेणारच. हुसेनसिंह राजेंनी सुद्धा सांगितलं की धनगर समाज हा मागणारी जमात नाही. हे जरी खरं असलं, शेवटी काही गोष्टी प्रशासना पातळीवर हे मागाव्या लागतात आणि ते मागल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि पुतळा झाल्याशिवाय